नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाचा गणित विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण गणिताची संकलित मूल्यमापन 2ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. यासारख्या मराठी, इंग्रजी, हिंदी, विज्ञान, समाजशास्त्र या विषयाच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. आपला हा पेपर एकूण 60 गुणांचा आहे. त्यात 10 गुण तोंडी कामासाठी असतील आणि 50 गुण हे लेखी कामासाठी. 10 गुणांसाठी आपल्याला प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा आपली घेतली जाणार आहे. एकूण 12 प्रश्नांचा समावेश या प्रश्नपत्रिकेमध्ये आहे. बघा, तोंडी आणि प्रात्यक्षिकसाठी आपल्याला 2 प्रश्न विचारले जातील किंवा कृती करायला सांगितल्या जातील 5-5 गुणांसाठी. त्या आपण या पद्धतीने करायच्या आहेत. बघा, प्रात्यक्षिकसाठी आपल्याला वहीमध्ये एक वर्तुळ काढायला सांगितलं जाईल. त्याच्यात आपल्याला लघु कंस, विशाल कंस, अर्धवर्तुळ कंस दाखवायला सांगितले जातील. त्यांची नावं विचारली जातील. उदाहरणार्थ लघु कंस AYQ या पद्धतीने. दुसरा प्रश्न असेल इष्टिका चिती आकाराच्या म्हणजे काडीपेटी, साबणाचे खोके यासारख्या वस्तू तुम्हाला दाखवल्या जातील आणि त्यांचं पृष्ठफळ मोजण्यास सांगितलं जाईल. तिसरं असेल तोंडी कामासाठी 2 प्रश्न असतील. त्याच्यातला पहिला प्रश्न, एक आकृती तुम्हाला दाखवला जाईल आणि त्याच्यामध्ये लघु कंस, विशाल कंस, अर्धकंस यापैकी कोणत्याही 2 कोणांचं माप विचारलं जाईल. त्यानंतर दुसरा प्रश्न असेल इष्टिका चिती किंवा घन यापैकी त्यांची वैशिष्ट्ये विचारले जातील आणि तुम्हाला 10 गुण दिले जातील. या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित तयार करून ठेवा. त्यानंतर लेखी चाचणी बघा, 50 गुणांसाठी काही महत्त्वपूर्ण सूचना. त्यानंतर तिसरा प्रश्न, खालील उदाहरणे सोडवा. 10 गुणांसाठी आपल्याला या ठिकाणी काही उदाहरणं दिलेली आहेत. अशीच उदाहरणं आपल्याला येणार आहेत. व्यवस्थित सराव करून ठेवा. सर्व उदाहरणं आपल्या वहीत सोडवा. बघा, पहिलं मध्ये 4,56,787 ही संख्या तुम्हाला अक्षरात लिहायची आहे. बघा, ते या ठिकाणी लिहून दाखवलेली आहे. दुसरं आहे 92,709 ही संख्या अंकात लिहायची आहे. मध्ये आपल्याला दिलेल्या संख्येचं विस्तारित रूप लिहायचं आहे. 50,000 अधिक 3,000 अधिक 400 अधिक 60 अधिक 7. त्यानंतर भागामध्ये आपल्याला बेरजेचं उदाहरण दिलेलं आहे. ते या पद्धतीने सोडवायचं आहे. 4,872 अधिक 9,854 उत्तर येतं 14,726. भागामध्ये उदाहरण दिले वजाबाकीचं. ते आहे 8,762 वजा 5,496 उत्तर आहे 3,267. त्यानंतर गुणाकाराचं उदाहरण आहे 7,540 गुणिले 536. त्याचं उत्तर येतं 40,41,440. पुढचं आहे 9,854 भागिले 23. त्याचं उत्तर बघा 428 हा त्याचा भागाकार येतो आणि बाकी 10. याच पद्धतीने आपल्याला उत्तर सोडवायचं आहे. छान असा सराव करून ठेवा. आपल्याला पेपर नक्कीच सोपा जाईल. प्रश्न चौथा, खालील उदाहरणे सोडवा. 12 गुणांसाठी हा प्रश्न आहे. भाग लेखी उदाहरणे. एका स्वस्त धान्य दुकानातील 4,800 किलोग्रॅम धान्य साठा 30 दिवस पुरतो, तर 45 दिवस धान्याचा पुरवठा करण्यासाठी किती धान्य साठा आवश्यक आहे? तो आहे 7,200 किलोग्रॅम. या पद्धतीने उदाहरण सोडवा.
ब. एका गावात वृक्ष लागवडीसाठीचे लक्ष्य 30 व्यक्तींसाठी 120 रोपे आहेत. जर गावाची लोकसंख्या 300 असेल तर किती रोपांचा पुरवठा करावा लागेल? 1200 रोपांचा पुरवठा करावा लागेल. क भाग बघा, त्यासाठी विचारलेलं उदाहरण. 500 शोष खड्डे खोदायला 60 मजुरांना 5 दिवस लागतात. तर 15 मजुरांना तेच काम करायला किती दिवस लागतील? ते उत्तर आहे 20 दिवस. त्यानंतर ड भाग. पुस्तक वाचन चळवळीत एक पुस्तक दररोज 30 पाने याप्रमाणे वाचल्यास ते पुस्तक 40 दिवसात वाचून पूर्ण होते. तेच पुस्तक 15 दिवसात वाचून पूर्ण करावयाचे असल्यास दररोज किती पाने वाचावे लागतील? 80 पाने रोज वाचावे लागतील. तेव्हा ते पुस्तक 15 दिवसात पूर्ण होईल. 1200 भागिले 5 करायचं आहे आपल्याला. पुढचं उदाहरण. शाळेतील वस्तू विक्री केंद्रात इयत्ता 5वीचे 3000 रुपये भांडवल, 6वीचे 2000 रुपये भांडवल आणि 7वीचे 5000 रुपये भांडवल होते. वर्ष अखेरीस त्यांना 3600 रुपये नफा झाला. तर इयत्ता 6वीच्या वर्गास किती नफा मिळाला? त्यानंतर फ. अमन, यश व सक्षम या 3 मित्रांनी अनुक्रमे काही रक्कम एका व्यवसायासाठी गुंतवली आणि त्यांना 5 वर्षांनी 5800 रुपये नफा झाला. तर या नफ्यामध्ये सक्षमचा वाटा किती? बघा, याप्रमाणे जर आपण उदाहरण सोडवलं तर सक्षमचा वाटा असेल 2400 रुपये. प्रश्न 5वा. 5 गुणांसाठी योग्य पर्याय निवडून चौकटीत उत्तर लिहायचे. बँकेकडून 2 वर्षासाठी 4000 रुपये कर्ज घेतल्यास त्यावर 800 रुपये सरळ व्याज भरावे लागते. तर व्याजाचा दर किती? तर तो असेल 10%. पहिला पर्याय. दुसरं. शामरावांनी 4 वर्षासाठी 12% दराने 20,000 रुपये बँकेत ठेवले. तर त्यांना मुदतीनंतर एकूण किती रक्कम मिळेल? तर ती रक्कम आहे 29,600 रुपये. त्यानंतर क. समीरने शाळेतील संचयिकेत 3000 रुपये 10% दराने ठेवले आहेत. त्याला किती वर्षांनी 1500 रुपये व्याज मिळेल? 5 वर्षांनी. या पद्धतीने तुम्ही गणित सोडवलं तर तुम्हाला उत्तर हे नक्की मिळेल. त्यानंतर 6वा प्रश्न. एका काटकोन त्रिकोणाची उंची 3.6 सेमी व पाया 4.8 सेमी आहे. तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. ते असेल 8.64 चौरस सेंटीमीटर. प्रश्न 7वा आपला. वर्तुळाचा परिघ 616 सेमी आहे. तर त्या वर्तुळाची त्रिज्या व व्यास शोधा. त्रिज्या 98 सेमी आहे आणि व्यास 196 सेमी. त्यानंतर 8वा प्रश्न. एक शिडी जमिनीपासून एका घराच्या 4 मीटर उंचीवरील खिडकीजवळ पोहोचते. भिंतीचा पाया व शिडीचे खालचे टोक यामधील अंतर 3 मीटर आहे. तर शिडीची लांबी काढा. ती लांबी येते 5 मीटर. त्यानंतर प्रश्न 9वा. विस्तार सूत्राचा उपयोग करून उदाहरण सोडवा 3 गुणांसाठी. 42 गुणिले 38. त्याचं उत्तर आहे 1596.
या सर्व गणितांचा व्यवस्थित सराव करा मित्रांनो. अशीच उदाहरणं आपल्याला परीक्षेला येतील. प्रश्न 10वा. खालील राशींचे अवयव पाडा 3 गुणांसाठी. 4x वर्ग y वजा 6x वर्ग. त्याचं उत्तर आहे 2x वर्ग 2y वजा 3. प्रश्न 11वा आपला. खालील द्विपदीचा वर्ग काढा 3 गुणांसाठी. बघा त्याचं उत्तर या पद्धतीने लिहा. त्यानंतर प्रश्न 12वा. एका गावातील प्रत्येक कुटुंबात असणाऱ्या जनावरांची संख्या दिली आहे. त्यावरून वारंवारिता सारणी तयार करायची आहे. बघा ते या पद्धतीने तयार करा. प्राप्तांक, ताळ्याच्या खुणा आणि वारंवारिता. आणि त्यांची बेरीज करायची. एकूण वारंवारिता ती आहे 20. आणि मग वरती पण 20 संख्या आहेत का बरोबर ते टॅली करायचं आहे, म्हणजे आपल्याला 5 पैकी 5 गुण या प्रश्नाला नक्की मिळतील. अशा प्रकारे मित्रांनो आज आपण इयत्ता 7वीची गणित विषयाची संकलित मूल्यमापन 2ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.